नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी निघालेला आहे. तर तिकडं आपल्याला एक लग्न अटेंड करायचं आहे, आपण त्यासाठी तिकडे निघालेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीच वगैरे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तिकडच्या साईडचे. तर हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण थोडं बँगलोरच्या हैदराबादच्या थोडंसं पुढे येऊन नाश्ता करण्यासाठी इथं थांबलेलो आहे. हां, नाश्ता चालू आहे, डोसा वगैरे मागवलेला आहे. तर ठीक आहे, मग पुढे पण दोन पूर्ण व्हिडिओ बघा. विजयवाडा सिटीमध्ये आल्यानंतर आम्ही डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. तर तिथं हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. त्यानंतर आम्हाला तिथं जेवण वगैरे करण्यासाठी सांगितलं. आता आम्ही जेवण वगैरे करून झाल्यानंतर बीचवर फिरायला जाणार होतो. आम्ही इकडं आलेलो आहे. तर इथं जवळच समुद्र किनारा आहे. तर आता समुद्र किनाऱ्यावर आम्ही बीचवर निघालेलो आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मग आता पुन्हा भेटू आपण बीचवरच. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता या बीचवर पोहोचलेलो आहे. या बीचचं नाव मांगिनापल्ली असं बीचचं नाव आहे या. तर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर मछलीपट्टणम पासून 11 किलोमीटर अंतरावर हे बीच आहे. काळ्या वाळूचा समुद्र किनारा, उथळ पाणी पोहण्यासाठी चांगले स्थानिक मासेमारी उपक्रम, जेट स्कीइंग, केळी बोट रायडिंग आणि पॅरासेलिंग सारखे जलक्रीडा, खाद्यपदार्थाचे स्टॉल, स्वच्छतागृह, कपडे बदलण्याची सुविधा हे या बीचचे वैशिष्ट्य आहे. निसर्गरम्य दृश्य, परवडणाऱ्या राहण्याची सोय, जवळील आकर्षणे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व. प्रकारे आपण व्यवस्थितपणे समुद्राच्या लाटेचा किंवा सगळ्या ह्याचा आकर्षक असा आपण आनंद घेत आहे. तर ह्या इकडे तुम्ही बघा, पलीकडे बघा, चार अंगाने बघा, सगळीकडे तर मित्रांनो, आता आपण पूर्णपणे विजयवाड्यात तुम्हाला इकडचं बीच दाखवलेलं आहे आपण. तर मच्छीपल्ली इथं एक आणि तिथून ते बीच थोडंसं अंतरावर होतं. तर हे बघितलं तुम्ही पूर्ण. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर एक ठिकाणी आंघोळ करण्याची सोय होती, तिथं आम्ही आंघोळ केली. त्याच्यानंतर आता आपण निघालेलो आहे जिथं लग्न आहे आपल्याला ज्यांनी इन्व्हाइट केलं आहे त्यांच्या आपण घरी जाणार आहे आता. तर तुम्हाला तिथून पण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. तर तुम्ही पूर्णपणे बघा कसं आहे काय, तुम्हाला सगळं दिसणारच आहे यामध्ये. तर आता चालताच पुढे एक मंदिर आहे. तर ते आता इथं लोक सांगतात जरा फेमस मंदिर आहे वगैरे. तर ते मंदिर वगैरे बघून आम्ही पुढे जाणार आहे. तर व्हिडिओ असा तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता आपण मच्छीपल्लम या ठिकाणमधलं जे पांडुरंग स्वामीचं जे मंदिर आहे हे इथं आलेलं आहे. तुम्ही बघता हे पूर्णपणे असं एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे. दगडी बांधकाम आहे पूर्णपणे. त्याला रंगरंगोटी केलेली आहे. इकडच्या साईडला जी मेन पांडुरंग स्वामीची मूर्ती आहे. तर मित्रांनो, आम्हाला इथं सांगण्यात आलं होतं की पांडुरंग स्वामी मंदिर आहे इथं म्हणून. तर म्हणजे इथं विठ्ठल मंदिरच आहे. पंढरपूरचं जसं विठ्ठल मंदिर आहे
सेम तसंच एलिव्हेशन पण आहे या मंदिराचं. पाठीमागच्या साईडने एंट्री वगैरे आहे. तर इथं ती समोरच मूर्ती आहे, तुम्ही बघताय, दर्शन पण घेऊ शकता इथं. आता मंदिराचं दर्शन वगैरे झाल्यानंतर परत आम्ही आता जिथं लग्न आहे त्या ठिकाणी निघालेलो आहे. तर बराच वेळ झालेला आहे आता. अशा प्रकारे तुम्ही समोर बघू शकता, हे सगळं घर वगैरे सजवलेलं आहे. उद्या लग्न आहे. आता आज हळदीचा कार्यक्रम होता, आता उद्या लग्न आहे. उद्याच्या म्हणजे आता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्न वगैरे हे सगळं दाखवणार आहे. तर हे सगळं तिकडून आल्यानंतर आम्ही इथं थोडंसं जेवण वगैरे केलं. जेवण करण्यासाठी आम्हाला दुपारी 3 ते 3:30 वाजले होते, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी थोडा नाश्ताच केला. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.